तर हे बघा मैत्रिणींनो, आपण शेंगातला गर काढून घेतलेला आहे आणि त्याला थोडं काळं लागलं होतं, तर ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. धुतल्यानंतर हे जे लांब लांब गर आहे हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. ते तुम्हाला मी कट करून दाखवते. अशा पद्धतीमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी, आणि तेही एक वेगळ्या पद्धतीमध्ये. तर ही वेगळी पद्धत कशी आहे आणि मी कशा वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मैत्रिणींनो, आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. तर साहित्यामध्ये आहे शेवग्याच्या शेंगा. ह्या आपण शेवग्याच्या 3 शेंगा घेतलेल्या आहे आणि त्याचे लांब आपण तुकडे करून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे. इकडे बघा, लाल तिखट, हळद, मीठ, 1 वाटी तेल, जिरं, 1 चमचा धनी, लसूण, कांदा आणि 1 टमाटर. साहित्य बघून झालेलं आहे. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे. हे शेवग्याच्या शेंगा आहे ते आपल्याला गॅसवर ठेवून भाजून घ्यायचे आहे. तुम्ही उकडून सुद्धा घेऊ शकता कुकरमधून. तर इकडे आपण गॅस सुरू केलेला आहे. बघा, असा मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि यावर आपण जाळी ठेवलेली आहे. तर जाळीवर आता आपल्याला या पद्धतीमध्ये अशा शेंगा भाजून घ्यायच्या आहे. अलट पलट करून आपल्याला ह्या शेंगा छान भाजून घ्यायच्या आहे. अशा या पद्धतीमध्ये भाजायच्या आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण गॅसवर अशा छान शेंगा भाजून घेतलेल्या आहे. हे बघा, आणि आता या शेंगामधून आपल्याला असा छान गर काढून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपण 1 चमचा घेऊया आणि चमच्याच्या आधारे आपण हे काढून घ्यायचं आहे. चमच्याने पटकन गर निघून येतो. तर हे बघा, अशा पद्धतीमध्ये आपल्याला सर्व शेंगाचा गर काढून घ्यायचा आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण शेंगातला गर काढून घेतलेला आहे आणि त्याला थोडं काळं लागलं होतं, तर ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. धुतल्यानंतर हे जे लांब लांब गर आहे हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. ते तुम्हाला मी कट करून दाखवते. अशा पद्धतीमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण सर्व गराचे तुकडे केलेले आहे. शेंगाचा गर त्याचे आपण असे तुकडे करून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला भाजीला फोडणी घालायचं आहे. त्याआधी फोडणी घालण्याआधी आपल्याला तयार करायचा आहे मसाला. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला भाजीसाठी मसाला तयार करायचा आहे. आणि मसाला तयार करण्यासाठी आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. तर इकडे बघा, आपण गॅस सुरू केलेला आहे. कढई सुद्धा छान गरम झालेली आहे. यामध्ये आपण 1 चमचा तेल सोडूया आणि सर्व मसाले आपण यामध्ये भाजून घेऊया. जिरं, धनिया, जिरं आणि धनी हे सर्वात आधी आपण छान भाजून घेऊया. तर हे बघा, धनी आणि जिरं छान आपण भाजून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला सोडायचा आहे कांदा, लसूण. हे सुद्धा यामध्येच आपण भाजून घेणार आहोत.
तर हे बघा, हलका हलका कांदा आणि लसूण भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये सोडायचं आहे आपल्याला एक कट केलेलं टमाटर. याला सुद्धा आपण हलकं भाजून घेऊया. थोडंसं तेल घालूया आपण. तर हे बघा, सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे सर्वच्या सर्व साहित्य. गरम आहे. आता ह्यामध्ये आपल्याला थोडीशी अर्धा चमचा चटणी घालूया, म्हणजेच लाल तिखट आणि थोडंसं मीठ. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्या. तर हे बघा, आपण सर्व मसाला अशा पद्धतीमध्ये आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. आता आपण फोडणी घालूया भाजी. तर हे बघा, आपण पुन्हा गॅस सुरू केलेला आहे आणि ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजला त्याच कढईमध्ये आता आपण भाजी फोडणी घालणार आहे. तेलाचा वापर आपापल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. आता तेलाला छान आपण गरम होऊ देऊया. कढईमधलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण गॅसचा पॉवर कमी करूया आणि हे आपण जे पेस्ट तयार केलेली आहे ती यामध्ये सोडायची आहे. गॅसचा पॉवर आपण मध्यम केलेला आहे. आता आपल्याला यामध्ये लाल तिखट, हळद सोडायची आहे. आपल्या आवडीनुसार तिखटचा वापर करा तुम्ही. मी 1 चमचा लाल तिखट सोडलेला आहे, अर्धा चमचा हळद. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. कढीपत्त्याची पानं आणि थोडासा आपण कोथिंबीर यामध्ये सोडलेली आहे. तर हे बघा, छान मसाला आपण भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगाचा गर सोडायचा आहे. आणि छानपैकी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आता ही झाली सुकी भाजी. तुम्हाला जर सुकी भाजी खायची असलं तर यामध्ये तुम्ही पाणी सोडू नका. मी थोडं यामध्ये पाणी घालणार आहे आणि थोडे रश्श्याची भाजी तयार करणार आहे. हे मसाल्याचं पाणी आहे. आता याला जास्त आपल्याला शिजवायचं नाही, एकच उकडी काढायची आहे. आता थोडं चवीपुरतं आपण यामध्ये मीठ सोडूया. आधी आपण थोडंसं मीठ सोडलेलं आहे मसाल्यामध्ये. आणि थोडी कोथिंबीर. आता आपल्याला थोडंसं याला झाकून ठेवायचं आहे. छान एक उकळ आलेली आहे आणि छान मस्त असा सुगंध येतोय भाजीचा. तर हे बघा, कशी मस्त झाली शेवग्याच्या शेंगाची भाजी आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये. तर हे बघा मैत्रिणींनो,
आपण एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार केलेली आहे आणि एकदम अशी झणझणीत तयार झालेली आहे. चविष्ट, स्वादिष्ट जे म्हणाल ते अशा पद्धतीत मस्त तयार झालेली आहे ही शेवग्याच्या शेंगाची भाजी. आणि आता भाजी तयार झालेली आहे आणि गरमागरम चपात्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. तर आपण आता जेवणासाठी ताट करूया. तर हे बघा, जेवणासाठी ताटसुद्धा छान तयार केलेलं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, तुमच्या घरी जर शेवग्याच्या शेंगाची भाजी कोणाला आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीमध्ये नक्कीच शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार करा, खाऊन बघा आणि आम्हाला नक्कीच कमेंट करायला विसरू नका. नक्कीच कमेंट करा. आणि आपली रेसिपी, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला, आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.